निवृत्ती महाराजांच्या पायी सोहळ्याच्या पदपर्शने पावन झालेल्या पास्तेच्या नगरीत आज या ठिकाणी स्नेह मेळावा जो आयोजित केलेला आहे, विचार मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त साहेब DP आव्हाड साहेब, तसेच सर्व गुरुजी आणि सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत भाऊजी आव्हाड साहेब, नवनाथ भाऊजी बुगे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, या गावचे आदर सरपंच स्नेहलताई आव्हाड, मी सर्वांची नाव न घेता उपस्थित सर्व सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, उद्योजक, व्यवसायी, शेतकरी आणि आपण सर्वजण सर्व क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं प्रथम मी शब्द सुमनानी स्वागत करतो. खरं पाहिलं तर दिव्याने दिवा लावत गेले की दिव्याचे एक दीपमाल तयार होते, फुलाने फुल जोडत गेले की फुलाचा एक पुष्पहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि आज हे नातं आपल्या जयवंत भाऊमुळं आज या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलंय. खरं पाहिलं तर सर्वांना माहिती, निसर्गामध्ये 3 ऋतू असतात, एक उन्हाळा, 2 पावसाळा, 3 हिवाळा. आपल्या सर्वांस ठाऊक आहे, परंतु आपल्या पास्तेच्या भूमीत 12माही असणारा ऋतू आहे, तो म्हणजे जिव्हाळा. त्या जिव्हाळ्यामुळे आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहात. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस आहे. आनंदाच्या डोई, आनंद तरंग आपण सर्वजण या ठिकाणी सर्व गुरुवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं पाहिलं तर गुरु आणि शिष्याचं नातं, गुरु म्हणजे ज्ञानाचा अफाट सागर असतो. सागर म्हणजे भरपूर पाणी आणि त्या पाण्यातनं, सागराच्या भरपूर पाणी जरी असलं, त्यातनं एक घागरभर जरी पाणी घ्यायचं असलं, त्या घागरीला मान खाली करावंच लागते, विनम्र व्हावं लागतं, तरच त्या घागरीत पाणी येतं. तसंच शिष्याने जर गुरु पुढं विनम्र झालं तर गुरु हे शिष्याला अतिशय प्रचंड ज्ञान देतात. आज या ठिकाणी आपण पाहिलं, काम केल्याशिवाय नाव होत नाही. आज या सरांनी अतिशय चांगलं काम केलंय, त्यामुळे आज या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. आणि मला या ठिकाणी संत कबीरांचं एक वाक्य आठवतं, क्या लेके जाए बंदा क्या लेके आएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आपल्याला आपण स्मृती तलावर 2 दिवसाचे पाहुणे आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी मी अधिक न वेळ घेता आपल्या सर्वांना मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपला उदंड आयुष्य लावो, आपल्या निरामय आरोग्य लावो, अशी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. यानंतर